माउंट हेरियटचे नामकरण करण्यात आलेले. तर माउंट हेरियटला माउंट मणिपूर असं नाव देण्यात आलेले. 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांचा प्रतिकार करण्यासाठी मणिपूरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच 1891मध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणून या माउंट मणिपूर असे त्या माउंट हेरियटचे नाव ठेवण्यात आले. आधीसुद्धा काही बदल करण्यात आले होते. आपण बघू शकतो की रॉस आयलंडचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस असं ठेवण्यात आलं होतं. हॅवलॉक आयलंडचं नाव स्वराज द्वीप असं ठेवण्यात आलं होतं आणि नील आयलंडचं नाव शहीद द्वीप असं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर असं पण कधी कधी प्रश्न येऊ शकतो की हे गांधी घाट कुठं आहे आणि हे जे आझाद हिंद फौज सेतू आहे हे कुठे आहे. तर याचं उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. त्याच्यानंतर कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुशीनगर कुठे येतं तर उत्तर प्रदेशमध्ये. आणि याच कुशीनगरमध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे कितवे विमानतळ आहे तर त्याचं उत्तर आहे 29वे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे सगळं उडान योजना अंतर्गत चालू आहे. कालानमक तांदूळाबद्दल बघूया. जे कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या उद्घाटनासाठी जे आंतरराष्ट्रीय पाहुणे आले होते त्यांना हे कालानमक तांदूळ देण्यात आलं. कालानमक तांदूळ हे एक समृद्ध तांदूळ आहे. या तांदळाचा उल्लेख फाहियान याच्या लिखाणामध्ये सुद्धा आपल्याला तो दिसून येतो. म्हणून हे तांदूळ त्यांना देण्यात आले. आता कुशीनगरबद्दल बघूया. कुशीनगर हे उत्तर प्रदेशमध्ये येते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे गौतम बुद्ध आहेत. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण जे आहे ते या कुशीनगरमध्ये झालेले होते. हे ठिकाण लुंबी, सारनाथ, गया आणि इतर तीर्थक्षेत्राचा समावेश असलेल्या बौद्ध सर्किटचे एक केंद्र आहे. म्हणजे इथून लुंबिनी, सारनाथ आणि गया जवळच येतं. त्यानंतर मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे काय होते तर मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. बस एवढं महत्त्वाचं आहे. बाकी एवढं काही महत्त्वाचं नाही याच्यामध्ये. त्यानंतर बौद्ध पर्यटन स्थळे. बौद्ध सर्किटला देशातील पहिले आंतरराष्ट्रीय पर्यटन सर्किट म्हणून घोषित करण्यात आलेले. कधी तर 2016मध्ये. पर्यटन मंत्रालयाच्या बौद्ध सर्किटच्या नकाशामध्ये काय काय आहे तर बिहारमधील बोधगया आहे, वैशाली आहे आणि राजगीर आहे. काय बोधगया, वैशाली आणि राजगीर. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कोणकोणते येतात तर कुशीनगर, सारनाथ आणि श्रावस्ती. त्याच्यानंतर परत आपल्याला नेपाळमध्ये हे लुंबिनी पाहायला भेटेल. गौतम बुद्धांचा जन्म राजकुमार सिद्धार्थ गौतम बुद्ध या नावाने लुंबिनी या ठिकाणी झाला होता. आणि हे लुंबिनी ठिकाण सध्या कुठे तर नेपाळमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया की इंदोर नेक्स्ट पॉईंट आहे इंदोर हे आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवडले गेलेले भारतातील पहिले शहर ठरलेले आहे. कोणते शहर इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये येते. कोणत्या राज्यात येते तर मध्य प्रदेशमध्ये येते. कोणत्या संस्थेतर्फे तर US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. कोणती US इंटरनॅशनल एजन्सी फॉर डेव्हलपमेंट असं आहे. त्याच्यानंतर हे श्रम पोर्टल येतं. श्रम पोर्टल कामगारांचा डाटा याच्यात सगळ्यात सोपा प्रश्न हाच विचारला जातो की कधी अनावरण झाले तर त्याचं उत्तर आहे स्पष्ट 26 ऑगस्ट 2021 रोजी. किती अंकी नंबर असतो 12 अंकी नंबर असतो. कोणासाठी असंघटित कामगारांसाठी. बस. आणि त्या कामगारांचं वय काय असलं पाहिजे तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे 18 ते 60 वय. बस एवढंच परीक्षेमध्ये विचारण्यात येतं, बाकी काही नाही. त्यानंतर इथं जालियनवाला बाग स्मारक. हे जालियनवाला बाग स्मारक जे आहे तर हे 13 एप्रिल 1919 रोजी घडलं होतं. हे जालियनवाला बाग हत्याकांड 19 एप्रिल 1961 रोजी. जालियनवाला बाग मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहे तर नरेंद्र मोदी आहेत. त्यानंतर या सभेत काय झालं होतं नेमकं तेव्हा तर लाला हंसराजसारखे काही नेते भाषण करत होते. तर तेव्हा ब्रिगेडियर जनरल एडवर्ड हेरी डायर की जनरल डायर ज्यांना म्हणतात हे जनरल डायर हे 90 सैनिकांच्या मदतीने अचानक गोळीबार करण्यात आला. त्याच्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर हंटर कमिशन स्थापन करण्यात आलं. त्याच्यानंतर काँग्रेसने नेहरूजींच्या अध्यक्षतेखाली एक समिती निवडली. या समितीमध्ये बरेच जण होते जसं की CR दास, त्याच्यानंतर अब्बास तय्यबजी, MR जयकर, महात्मा गांधी. ठीक आहे. याच्या निषेधार्थामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड किताब त्याग केला. महात्मा गांधीजींनी केसरी हिंद पदवीचा त्याग केला. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या. त्यात व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांच्या कार्यकारी परिषदेत एकमेव भारतीय प्रतिनिधी होते. त्यांचं नाव होते चेट्टूर शंकरन नायर यांनी निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. चेट्टूर शंकरन नायर यांनी. डायरच्या निर्गुण कृत्याचे समर्थन लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर यांनी केले. या मायकल ओडवायरने समर्थन केले म्हणून उधमसिंगने 13 मार्च 1940 रोजी मायकल ओडवायरला ठार मारले आणि जून 1940 त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतरचा पॉईंट आहे 15 ऑगस्ट भाषणात काय काय घोषणा देण्यात आल्या. तर 2021च्या स्वातंत्र्य दिनाची थीम होती की नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मुलींना सैनिकी शाळेमध्ये प्रवेश देणार असं सरकारने सांगितलं. मिझोरममध्ये 2.5 वर्षांच्या प्रायोगिक प्रकल्पानंतर मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार. तर भारताचे तत्कालीन जे संरक्षण मंत्री होते 1961मध्ये के कृष्ण मेनन यांच्या शिफारसीनुसार सैनिकी शाळांची स्थापना झाली होती. त्या भारतामध्ये सध्या 33 आहे. 100 नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याची सरकारने घोषणा केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथे गतिशक्ती महायोजना जी आहे त्याच्याबद्दल बोलण्यात आलं. PM गतिशक्ती मास्टर प्लॅन ज्याला म्हणतात. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन नावाची अशी एक योजना यापूर्वी जाहीर करण्यात आली. त्यात अतनू चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली मे 2020 मध्ये नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनवर एक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.
तर इथे नरेंद्र मोदींनी हे सुद्धा सांगितलं की 75 आठवड्यामध्ये 75 वंदे भारत गाड्या तयार केल्या जाणार, जे की सेमी हाय स्पीड असतील. ट्रेन 80 म्हणून याला ओळखले जाते आणि भारतामध्ये पहिली दिल्ली ते वाराणसी सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय हायड्रोजन मोहीमसुद्धा गतिशक्तीमध्येच येते. 2022पर्यंत 1,75,000 अक्षय ऊर्जा मेगावॅट 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा तयार करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर पौष्टिक तांदळाबद्दल सुद्धा म्हणण्यात आलं की 2024पर्यंत गरिबांना फोर्टिफाईड तांदूळ देण्याचे लक्ष्य आणण्यात आले आहे. तर गतिशक्तीमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा कोणकोणत्या गोष्टी येत नाहीत असा प्रश्न येऊ शकतो. हे राजेंद्र चोळ. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की इंदोर, परत एकदा देशातील पहिले वॉटर प्लस शहर जर कोणते तर त्याचं उत्तरसुद्धा आहे इंदोर. इंदोर हे शहर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त शहर आहेत. त्यामध्ये कोणकोणती शहर येतात तर ग्रेटर विशाखापट्टणम, तिरुपती आणि विजयवाडा. हे आंध्र प्रदेश एकापेक्षा जास्त वॉटर प्लस शहर असलेलं राज्य आहे. वॉटर प्लस शहर म्हणजे काय तर त्या शहरामध्ये नद्या आणि नाल्यांमध्ये स्वच्छता असते आणि या सर्टिफिकेटची वैधता फक्त 6 महिन्याची आहे. ठीक आहे, दर 6 महिन्यांनी करणे आवश्यक असते. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं काकोरी कट. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न की काकोरी कटमध्ये नेमकं कोणकोणते व्यक्ती होते. काकोरी कटमध्ये होते चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल्ला, मनमथनाथ गुप्ता, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लहारी आणि रोशनलाल आणि अशफाकुल्ला खान. असे बरेचसे व्यक्ती याच्यामध्ये होते. आता हे नाही विचारले जात की काय काय झालं, काय काय झालं, कोणते व्यक्ती यामध्ये होते बस. आणि ही गाडी कुठून कुठपर्यंत धावायची तर लखनौ ते सहारनपूर मार्गावर धावायची. 9 ऑगस्ट 1925 रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न काय तर जगातील सर्वात उंच रस्ता कोणता आहे. तर आता सध्या नवीन रस्ता बांधण्यात येत आहे, जो की BRO पूर्व लडाखमध्ये जगातील सर्व उंच रस्ता तयार केला जातो. 52 किलोमीटरचा हा रस्ता आहे. सध्या दक्षिण अमेरिकेमध्ये बोलिव्हियामध्ये किती 1800च्या जवळपास त्याची उंची आहे आणि 19,300 आहे. ही 18,000च्या जवळपास आहे, ती 19,000. आणि हा प्रोजेक्ट कोणत्या योजनेअंतर्गत बांधला जात आहे तर त्याचं उत्तर आहे प्रोजेक्ट हिमांगा अंतर्गत बांधले जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की PM केअर फंडबद्दल प्रश्न येऊ शकतो की PM केअर फंड नेमकं आहे काय. पहिला प्रश्न आहे की हा सरकारी निधी आहे का तर हा सरकारी निधी नाही. ठीक आहे, हा सरकारी निधी नाही, याची कुठे चौकशी होऊ शकत नाही, माहिती अधिकारामध्ये येत नाही. प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ इमर्जन्सी सिच्युएशन. केअरचा लांब फॉर्म आहे सिटीजन असिस्टंट, C फॉर सिटीजन, A फॉर असिस्टन्स, त्याच्यानंतर अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन. कधीपासून याची नोंदणी झाली तर पुढचा प्रश्न आता येऊ शकतो की अध्यक्ष कोण आहे पंतप्रधान आहे. तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि वित्तमंत्री या निधीचे पदसिद्ध विश्वस्त आहेत. पदसिद्ध विश्वस्त कोण आहेत संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि वित्तमंत्री. तर त्यानंतर अजून एक निधी असतो ज्याला आपण म्हणतो PMNRF म्हणजे काय पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी 1948 मध्ये, हे जे पाकिस्तानशी रिलेटेड होईल. त्याच्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी हा 2005 मध्ये होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी ज्याला की NDRF आपण म्हणतो 2005 मध्ये याला वैधानिक दर्जा मिळाला होता. सार्वजनिक खात्यात व्याज नसलेल्या राखीव निधी अंतर्गत हा निधी ठेवला जातो. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे पातालपानी रेल्वे स्टेशन. हे कोणतं रेल्वे स्टेशन आहे पातालपानी रेल्वे स्टेशन. ठीक आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं हे पातालपानी रेल्वे स्टेशन. कशाच्या जवळ तर इंदोरच्या जवळ. पातालपानी हे आदिवासी क्रांतिकारक तंट्या भिल्ल हे नाव देण्यात आले. पातालपानी रेल्वे स्टेशनला काय नाव देण्यात आले तर आदिवासी क्रांतिकारक तंट्या भिल्ल असे नाव देण्यात आले. त्याच्यानंतर राणी गेदिंगलिहू संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली. राणी गेदिंगलिहू ह्या कुठल्या होत्या मणिपूरच्या होत्या. कुठल्या होत्या तर मणिपूरच्या होत्या. तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये यायच्या. ह्या तामेंगलाँग जिल्ह्यात लोंगकाव गावामध्ये यायच्या. तर इथे आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आलेली आहे. तर त्याला राणी गेदिंगलिहू संग्रहालयाचं नाव देण्यात आले आहे. यांच्याबद्दल जाणून घेता 26 जानेवारी 1915 रोजी तामेंगलाँग जिल्ह्यात लोंगकाव इथे झाला. नागा जमातींना सर्व गटांना एकत्र आणून ब्रिटिशांच्या विरोधात मोठे सशस्त्र आंदोलन चालवणाऱ्या एका प्रसिद्ध भारतीय स्त्री स्वातंत्र्य सेनानी होत्या. त्यांनी हेराका नावाचे एक धार्मिक आंदोलन चालू केले. स्टेटमेंटमध्ये येईल की त्यांनी हेराका नावाचे धार्मिक आंदोलन सुरू केले का त्याचं उत्तर लिहायचं. हो ठीक आहे केले. ठीक आहे, एवढंच आहे, बाकी एवढं काय महत्त्वाचं नाही. त्यांना नेहरूने वगैरे सोडून आणलं होतं. त्यांचे काहीतरी अटक झाली ब्रिटिशांच्या काळामध्ये. बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांना टिकड्यांची मुलगी म्हणतात का विचारतील तर सांगायचं हो टिकड्यांची मुलगी म्हणतात. आपल्या लोकांची राणी म्हणतात का हो आपल्या लोकांची राणी पण म्हणतात. नागालँडची राणी लक्ष्मीबाई म्हणतात का हो नागालँडची लक्ष्मीबाई पण म्हणतात. त्यांना बिरसा मुंडा पुरस्कार भेटलेला आहे का तर सांगायचं हो बिरसा मुंडा पुरस्कार पण भेटलेला आहे. स्त्री शक्ती पुरस्कार भेटलेला आहे का ते पण भेटलेले आहे. बरेचसे त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. ठीक आहे, नंतर त्यांचं 1993 मध्ये निधनसुद्धा झालं. त्याच्यानंतर करतारपूर कॉरिडॉरची तारीख विचारली जाते. करतारपूर सध्या पंजाब इलेक्शन म्हणून विचारू पण शकतात. करतारपूर कॉरिडॉर 17 नोव्हेंबर 2021 रोजी चालू झाला. करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानच्या नरवाल जिल्ह्याच्या दरबारात साहिब गुरुद्वाराला भारताच्या पंजाब प्रांतातील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक साहिबशी जोडतो. ठीक आहे, करतारपूर कुठे येतं करतारपूर भारतात येत नाही. करतारपूर पाकिस्तानमध्ये येते. आपल्या इथे येतं डेरा बाबा नानक जे की गुरदासपूर ते करतारपूर असा तो रस्ता आहे. याला शांती मार्ग म्हणतात का तर हो शांती मार्ग म्हणतात. कितवी जयंती होती तर सांगायचं 550वी गुरु नानक यांची जयंती होती. महत्त्वाचे मुद्दे काय महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल काही विचारले जात नाही. पण OCI सारखं काय एक कार्ड असतं ते तुम्हाला ते सोबत न्यावं लागतं. आता नेक्स्ट प्रश्न आहे की आदिवासी गौरव दिवस केव्हा साजरा करण्यात येतो. आदिवासी गौरव दिवस तर याचं उत्तर आहे 15 नोव्हेंबरला आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात येतो.
कोणाचा जन्मदिवस आहे विचारलं तर सांगायचं बिरसा मुंडा याचा जन्मदिवस आहे. 15 नोव्हेंबरला झारखंडची स्थापना झालेली आहे का, तर हो झारखंडची स्थापना झालेली आहे. तर वर्ष कोणतं होतं, 2000 वर्ष होतं. ठीक आहे. झारखंडच्या रांचीमध्ये भगवान बिरसा मुंडा उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. 15 नोव्हेंबर 1875 मध्ये यांचा जन्म झाला. बिरसा मुंडा यांचा धरतीचे अब्बा पण म्हणतात, जगाचे छप्पर पण म्हणतात. आणि त्यांनी केलेले बंड हे मुंडा उलगुलन बंड असंही त्याला म्हणले जाते. ठीक आहे. एवढंच महत्त्वाचं आहे, बाकी काही महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर CB-EDचा कार्यकाळ जो असतो ना, तो 5 वर्षापर्यंत नेण्याचा सरकार विचाराधीन आहे किंवा तो नेला आहे. तर CB आणि ED साठी 2 कायदे आहेत. सगळ्यात पहिला कायदा आहे CBI दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा 1946 मध्ये करण्यात आला आणि ED साठी केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 मध्ये करण्यात आला. तर सध्या हे कसं 2-2 वर्षाचा होतं यांचा कार्यकाळ. आता सरकारचं म्हणणं की याचा कार्यकाळ 5 वर्ष असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ED आणि CBIचे सध्या महासंचालक कोण आहे, तर CBI सारखं प्रोनाउन्सिएशन निघतं ना दोघांचं पण बघा, एस फॉर सुबोध, एस फॉर संजय. ठीक आहे. तर सुबोध जयस्वाल हे CBI मध्ये, तर संजय कुमार मिश्रा हे EDचे संचालक आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूत आता आपण कधी स्थापना झाली होती CBIची, तर 1963 मध्ये झाली. नवी दिल्लीला मुख्यालय, तर EDचं मुख्यालय सुद्धा नवी दिल्लीलाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू हबीबजंग रेल्वे स्टेशन, हे योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात येतं असं वाटतं मला. हबीबजंग रेल्वे स्टेशन पण नाही, हे MP मध्ये येतं. ठीक आहे. आपल्याला वाटतं की UP मध्येच होते सगळ्या गोष्टी, तसं नाही. हे हबीबजंग भोपाळ कुठे येतं, MP मध्ये येतं. MP मध्ये येतं हे हबीबजंग रेल्वे स्टेशन. हे हबीबजंग रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलं गोंड राणी कमलापती. ही कमलापती राणी कोण होती, तर ही कमलापती राणी कोण होती, ही कमलापती राणी होती निजामशाहची विधवा पत्नी. ही होती निजामशाहची विधवा पत्नी. हे MP मध्ये येते हबीबजंग रेल्वे स्टेशन, यांचं नाव कमलापती. आणि हे देशामधील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण आहे. ठीक आहे. गोंड राणी कमलापती. गोंड या दिवसामध्ये ते बऱ्याच राज्यामध्ये दिसून येतो, महाराष्ट्रामध्ये पण ते दिसून येतं. खाजगी सार्वजनिक भागीदारीतून उभारलेले पहिले रेल्वे स्टेशन कोणते, तर आता सांगायचं कमलापती रेल्वे स्टेशन किंवा मग हबीबजंग रेल्वे स्टेशन. आणि हे पहिले ISO प्रमाणपत्र मिळवलेले रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे. महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे. काय नाव बदललेले बघू सोपेत. अलाहाबादला म्हणायचं प्रयागराज, मुगलसराय रेल्वे स्टेशन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, मंडुवाडी स्टेशन, बनारस, फैजाबाद, अयोध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड, पातालपानी, तंट्या भिल्ल्या हे माहिती, गोड राष्ट्रीय उद्यान, बाळासाहेब ठाकरे, फेसबुक कंपनी, मेटा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे, त्याचं ठेवलं मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर तर माहिती राज्यनाट्य स्पर्धा, संगीत सूर्य केशव भोसले, माउंट हेरियट आत्ताच आपण बघितलं की त्याचं नाव ठेवलेलं आहे माउंट मणिपूर. काकोरी कटाला काकोरी ट्रेन ॲक्शन डे म्हणतात. त्यानंतर हावडा मलकामेलला नेताजी एक्सप्रेसचं नाव देण्यात आलं. होशंगाबादचं नर्मदापूर लवकरच होण्यात येईल. फिरोजाबादच्या जिल्हा पंचायतचं नाव चंद्रनगर करण्यात येईल. आता हे पवार साहेबाचं काम आहे. मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन, मुंबईकडून आता बुलेट ट्रेन हैदराबादकडे जाणार, गुजरातकडे जाणार. त्याच्यामध्ये 3 राज्य येतात. पहिलं म्हणजे महाराष्ट्र, दुसरं कर्नाटक आणि तिसरं म्हणजे तेलंगणा. हे बघा, पहिलं महाराष्ट्र, दुसरं कर्नाटक आणि तिसरं म्हणजे तेलंगणा. ठीक आहे. तर किती किलोमीटरचं आहे, 600-650 किलोमीटरचं आहे. 650 किलोमीटर. एकूण स्थानिक किती आहेत, याचे 10 आहेत. टोटल किती आहे, 10 आहे. 10 मध्ये बघ सगळ्यात जास्त म्हणजे हे पहिले ठाणे, दुसरं नवी मुंबई, तिसरं लोणावळा, चौथं पुणे, पाचवं बारामती, पंढरपूर, सोलापूर, एवढे तर महाराष्ट्रामध्ये स्थानक आहेत. एकूण डबे किती असणार, 10 असणार. प्रवासी क्षमता 750. महाराष्ट्रातील जिल्हे 4, पहिले ठाणे, दुसरं रायगड, तिसरा पुणे, चौथं सोलापूर. बाकी कर्नाटकमध्ये 1 आणि नंतर तेलंगणामध्ये 3 जिल्हे येतात. त्याच्यानंतर मोदीजी हे पोप फ्रान्सिसला भेटून आलेत, हे काय एवढं महत्त्वाचं नाही. शहरी गतिशीलता परिषद आहे, ती पण काही एवढी महत्त्वाची नाही. त्यानंतर हे शिक्षक पर्व, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. शिक्षक पर्व 7 सप्टेंबर शिक्षक दिवस असतो. 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर शिक्षक पर्व चाललं. शिक्षण मंत्रालयाने याचं आयोजन केलं होतं. दर्जेदार आणि शाश्वत शाळा असं एक स्लोगन होतं. काय थीम काय होती, तर दर्जेदार आणि शाश्वत शाळा, दर्जेदार आणि शाश्वत शाळा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं होतं याच्यामध्ये की हे विद्यांजली काय विचारते, विद्यांजली काय, विद्यांजली कशामध्ये येतं, तर शिक्षक पर्वामध्ये येतं. शिक्षक पर्वामध्ये विद्यांजली. ठीक आहे. शिक्षक पर्वामध्ये विद्यांजली 2.0 शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक देणगी किंवा CSR योगदान देणाऱ्या सोसायटीसाठी सुरू करण्यात आलेल्या विद्यांजली हे एक शिक्षण पोर्टल आहे. विचारतील की विद्यांजली काय, विद्यांजली एक शिक्षण पोर्टल आहे. त्यानंतर परत इथं निष्ठा NCRT तर माहितीच आपल्याला, NCRT शी रिलेटेड आहे. राज्यसेवेला प्रश्न आला तर तो NCRT जोडायला तो इथूनच आलता. तर NCRT निष्ठा हा कार्यक्रम सुरू केला आहे. निष्ठांतर्गत काय येतं बघतात आपण, निष्ठाचं फुल फॉर्म काय येतं, तर नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. निष्ठा 1, निष्ठा 2, निष्ठा 3 असे 3 आहे. निष्ठा 1 मध्ये प्राथमिक आहे 1ली ते 8वी आणि माध्यमिकसाठी 9वी ते 12वी. इथं संपला विषय. निष्ठा 1, निष्ठा 2 आणि 3 मध्ये निपुण भारतासाठी जसं की बालशिक्षण ते इयत्ता 5वी पर्यंत आहे. त्यानंतर येतं स्क्वाफ SQAAF. त्यामध्ये येतं अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र, मूल्यांकन, पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक पद्धती आणि शासनाच्या प्रक्रियेसारख्या परिणामांचा सामान्य वैज्ञानिक चौकटीच्या अनुपस्थितीतून कमतरता दूर करण्यासाठी CBSEचा हा उपक्रम आहे स्क्वाफ. हे बघा, स्क्वाफ कोणाचा उपक्रम आहे, CBSEचा. निष्ठा उपक्रम कोणाचा आहे, NCRTचा. ठीक आहे. तर स्क्वाफचा लॉंग फॉर्म काय होतो, स्कूल क्वालिटी. ठीक आहे. स्कूल आणि क्वालिटी, स्कूलमधली क्वालिटी, असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क. निष्ठा NCRTचा N फॉर NCRT, N फॉर निष्ठा, C फॉर CBSE. तसंच प्रोनाउन्सिएशन निघते स्क्वाफचा काय, स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क. त्याच्यानंतर एअर इंडियाची मालकी कोणाकडे जाते, तर टाटांकडे जाते. बस, याच्यात काय एवढं महत्त्वाचं नाही. टाटांकडे गेली ती गेली. परोपकारींना बक्षीस देण्याची योजना ही सडक मंत्रालयाची. सुदर्शन भारत परिक्रमा
हे पण राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचीच काहीतरी आहे, हे महत्त्वाचं आहे. तिच्या जगातील सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकण्यात आला. कुठे फडकण्यात आला? तर लडाखमध्ये फडकण्यात आला. लडाखचे राज्यपाल कोणी? R.K. माथुरने. कधी फडकण्यात आला? 2 ऑक्टोबर 2021 रोजी. लडाख जे केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? लेह आहे. लडाखची राजधानी लेह आहे. कोणता आयोग होता? खादी आणि ग्रामोद्योग आयोग होता. त्याची साईज काय होती? हा 225 फूट लांब होता, 150 फूट रुंद होता. याचं वजन किती होतं? तर 1400 किलोग्राम होतं. बस एवढंच महत्त्वाचं आहे, बाकी काहीच नाही. हा झेंडा आहे जो की फडकवण्यात आला. बस बाल हक्क संरक्षण आयोग होतं. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर त्याचं उत्तर सांगायचं प्रियंका कानुंगो. बस प्रियंका कानुंगो कोण आहे? तर बाल हक्क संरक्षण आयोगाचे ते अध्यक्ष आहे. त्याचं मुख्यालय जर बघितलं आपल्या नवी दिल्ली इथे दिसेल. नवी दिल्ली इथे मुख्यालय 2005 मध्ये हा कायदा करण्यात आला होता. 2007 मध्ये याची स्थापना करण्यात आली. बस एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी त्याच्यानंतर 72वा प्रजासत्ताक दिन. 72वा प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला? 26 जानेवारी रोजी. 26 जानेवारी रोजी कोणता प्रजासत्ताक दिन स्थापना करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 72वा. त्यानंतर 72वा प्रजासत्ताक दिनानंतर हे भावनाकांत महत्त्वाचे आहे. लेफ्टनंट फ्लाईट जनरल, हे फ्लाईट लेफ्टनंट आहे भावनाकांत. वायुसेनेच्या चित्ररथामध्ये भाग घेणारी पहिली महिला पायलट आहे, त्यांचं नाव आहे भावनाकांत. त्याच्यानंतर प्रीती चौधरी कोण आहेत? प्रीती चौधरी परत एक नाव येतं. CRPFच्या जवान आहेत प्रीती चौधरी. ठीक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ह्या सामील झाल्या होत्या. प्रमुख पाहुण्याविनाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे संतोकी राहणार होते. बस ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. आता डायरेक्ट इथे येतो आपण बांगलादेशकडे. बांगलादेशचे सैनिक याच्यामध्ये आले होते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारत पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हे आले होते. 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या तिन्ही सैन्यदलाच्या पथकाने भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला होता? त्याचं उत्तर सांगायचं बांगलादेश. ठीक आहे. बांगलादेश त्याचं उत्तर येतं. बांगलादेश त्याचं उत्तर काय येतं? त्याचं उत्तर येतं बांगलादेश. हे स्वाभिमान अंचल क्षेत्रामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन राबवण्यात आला. हे कुठे जर विचारलं तर स्पष्ट सांगायचं हे ओडिसामध्ये येतं. हे स्वाभिमान अंचल क्षेत्र आहे. इथे थोडा नक्षलग्रस्त एरिया होता, आता तो नक्षलग्रस्त एरिया नाही. आणि चित्ररथाला कोणत्या पुरस्कार देण्यात आला? तर उत्तर प्रदेशच्या देण्यात आला. ठीक आहे. दुसरा क्रमांक तिरुपुराला देण्यात आला. त्याच्यानंतर येते महाराजा सुहेलदेव. महाराजा सुहेलदेव आहे. हे जे महाराजा सुहेलदेव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी सुहेलदेव स्मारक आणि चित्तोरा तलावाच्या विकासासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, हे UP-मध्ये येते. बहराईच जिल्ह्यामध्ये, बहराईच जिल्हा आहे. बहराईच नावाचा एक जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्यामध्ये हे येतं सुहेलदेव आहे. श्रावस्तीचा पौराणिक राजा होता हा सुहेलदेव. त्याच्याशी कन्सर्न येतो, पण विचारला नाही जाणार. एक तर स्टॅच्यू ऑफ युनिटीवर विचारतील किंवा स्टॅच्यू ऑफ इक्विटीवर विचारतील. सुहेलदेवर कशाला विचारतील ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं बघा, परत एकदा स्टॅच्यू ऑफ युनिटी 8 रेल्वे गाड्याला हिरवा कंदील दाखवला. केवडियाला जाण्यासाठी 8. तर केवडिया रेल्वे स्थानकावर ग्रीन बिल्डिंग प्रमाणित होणारे भारतातील पहिले रेल्वे स्टेशन. हे केवडिया रेल्वे स्टेशन जे काय, केवडिया रेल्वे स्टेशन हे ग्रीन बिल्डिंग म्हणून प्रमाणित होणारे पहिले रेल्वे स्टेशन आहे भारतामध्ये. त्याच्यानंतर परत बघा पुतळ्याचा परत एकदा 182चा होता, राम सुतारांनी बनवला होता. लार्सन अँड टर्बो कंपनीची. स्थान कुठे येतं? केवडियामध्ये येतं, सरदार सरोवराजवळ येतं. स्टॅच्यू ऑफ इक्विटीचं आता फेब्रुवारीमध्ये उद्घाटन केलं नरेंद्र मोदींनी. हा समानतेचा पुतळा आहे. 1000वी जयंतीनिमित्त बांधण्यात आला आहे. तर कोणाची जयंती आहे? कोणाची जयंती आहे? वैष्णव संत भागवत रामानुजी यांची जयंती. तेलंगणातील हैदराबादमध्ये येतात. 216 फूट उंचीचा हा पुतळा होता. किती उंचीचा? 216 फूट. ठीक आहे. तर कोणी बांधले? हे चीनने बांधलेले. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ॲरोसन कॉर्पोरेशन. लार्सन अँड टर्बो याचं उत्तर नाही आहेत. लार्सन अँड टर्बो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वर्षी येतात. सुभाषचंद्र बोस यांची किती जयंती होती? त्याचं उत्तर सांगायचं 125वी जयंती होती. जन्मदिनांक कधी आहे सुभाषचंद्र बोसचा? 23 जानेवारी. ठीक आहे. 12 जानेवारी नाही करायचं, 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांचा आहे. त्याच्यानंतर हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर हा देशनायक दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. ठीक आहे. सुभाषचंद्र बोस यांचं नाव कोणत्या रेल्वेला देण्यात आलेले? तर हावडा कालका मेल एक्सप्रेसला देण्यात आले. हावडा कालका 1 जानेवारी 1886 रोजी हावडा पेशावर एक्सप्रेस म्हणून पहिल्यांदा ही ट्रेन चालवली गेली होती. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघू. चिनाब जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज आहे. कोणतं रेल्वे ब्रिज सर्वात उंच आहे? तर चिनाब हे जगातील सर्वात उंच. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, लक्षात घ्या, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने याला बनवलेली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने याला बनवलेली. याची लांबी किती आहे? तर 1.5 किलोमीटरपेक्षा कमी आहे, 1.3 किलोमीटरच्या जवळपास. ठीक आहे. जम्मू काश्मीर चिनाब नदीवर बांधण्यात येणार आहे. चिनाब नदीवर हे बांधण्यात येणार आहे. भारतीय प्रवासी दिवस महात्मा गांधीशी कन्सर्न येतो. 2003 पासून सुरू करण्यात आला. 9 जानेवारी रोजी महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतामध्ये आले होते. त्याच्यानंतर ठिकाण काय होतं? दिल्ली होतं. कितवा आवृत्ती होती? 16वी आवृत्ती. 2015 नंतर दर 2 वर्षाच्या नंतर होतं. विशेष अतिथी कोण होते? प्रियंका राधाकृष्ण होत्या. त्याच्यानंतर बघा 9 जानेवारीचा सांगितलं 2015 मध्ये. राष्ट्रीय युवक दिवस कधी साजरा करण्यात येतो? 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. 1984 पासून साजरा करण्यात येतो. कधीपासून? 1984 पासून साजरा करण्यात येतो. ठीक आहे. 1984 पासून 12 ते 16 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात आला युवक महोत्सव. युवा म्हणजे काय? तर उत्साह नाही भारत का. उत्साह नाही भारत का. ठीक आहे. देशातील तरुणांना त्यांनी कौशल्य दाखवण्यासाठी एकत्र आणणे हा याचा उद्देश होता. एकात्मता, जातीय सालोक्य, बंधुता, धैर्य आणि साहसासाठी. त्यानंतर आपण सरळ जाऊता आता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे. हे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे ना 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश एकमेव राज्य, त्याच्यामध्ये नोएडा आहे. ठीक आहे. हे विमानतळ आशियातली सर्वात मोठे विमानतळ म्हणजे दिल्लीपेक्षा. भारतातील पहिले नेट झिरो उत्सर्जन बघा, पहिलं नेट झिरो उत्सर्जन करणारं विमानतळ नोएडा विमानतळ. आशियामधलं सगळ्यात मोठं विमानतळ नोएडा विमानतळ. बस या 2 गोष्टी नोएडा विमानतळाबद्दल महत्त्वाच्या. आता त्याच्यानंतर पूर्वांचल द्रुतगती मार्ग कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेशमध्ये. कुठून कुठपर्यंत? लखनौपासून गाझीपूरपर्यंत. किती किलोमीटर? 340 किलोमीटर. 700 किलोमीटरच्या जवळपास आहे. समृद्धी महामार्ग खूप मोठा आपला. डबलपेक्षा पण जास्त आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय योगासन स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? स्पष्ट सांगायचं भुवनेश्वर नोव्हेंबरमध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. जूनमध्ये नाही. दार्जिलिंग टॉय ट्रेन काय? दार्जिलिंग टॉय ट्रेन ही एक
रेल्वेला या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. दार्जिलिंग टॉय ट्रेन कोणत्या राज्यात येते? त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर अजून कोणती ट्रेन आहे का? तर नक्कीच आहे अजून पण ट्रेन. त्याच्यामध्ये निलगिरीमधली एक येते, निलगिरीमधली एक ट्रेन येते. एक मिनटं, ओके, हे खूप बरं गेलं टच झाले मग. परोपकारी वगैरे प्रजासत्ताक दिनपर्यंत चालू. ठीक आहे, इथपर्यंत आलो का की लखनौ ते गाझीपूरपर्यंत येते ही. हां, आता योगासन स्पर्धा आहे 2021ची, ती भुवनेश्वरमध्ये झाली ओडिसाच्या. त्याच्यानंतर दार्जिलिंग टॉय ट्रेन जी आहे तिला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे 1999मध्ये. त्यानंतर जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले अन्य पर्वतीय रेल्वे, त्याच्यामध्ये निलगिरी पर्वतीय रेल्वे, कालका ते शिमला रेल्वे, अशा अजून 2 रेल्वे. हे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा आला, जसं की याला अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट 1976 म्हणतो. भारतीय बेकायदेशीर क्रियाकल्पांना प्रभावीपणे रोखणे हे याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर 180 दिवस काहीतरी कालावधी दिला जातो. हे सगळं झाल्याच्यानंतर फैजाबाद रेल्वे स्टेशनला नामांकन अयोध्या कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यात आले. हे आपण बघितलं. फैजाबाद पहिला रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन करण्यात आले. ही तारीख विचारण्यात येते की पहिला रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन करण्यात आले. तर त्याच्यामध्ये बघा की आज सप्ताह आहे ना, 18 जानेवारी ते हे महिना जे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी, कधी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी. जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म कुठला आहे? तर आधी गोरखपूर आपण उत्तर लिहायचं. न्यूझीलंडमध्ये लिहिलं असायचं ना, त्याची लांबी होती बघा 1366. पण आता 1.5 किलोमीटरच्या जवळपास झालं. आता याचं उत्तर कर्नाटकमधले हुबळीमध्ये येतं. त्याच्यानंतर लडाखचा राज्य प्राणी आणि राज्यपक्षी डिसाईड करण्यात आला. लडाखचा राज्य प्राणी करण्यात आला हिमबिबट्या आणि काळ्या मानेचा बगळा हा पक्षी आणि हिमबिबट्या हा प्राणी. ठीक आहे. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीचे नाम एकत्रीकरण करून टाकले आणि हे जे अधिकारी आहेत रवी कपूर, टीव्हीचे मुख्य कार्यकारी जे CEO जे ते रवी कपूर यांना त्यांनी अपॉइंट केलेले. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालू राहणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपर्यंत चालू राहणार आहे? 15 ऑगस्ट 1923 पर्यंत. त्यानंतर भांगचुकीला कोणत्या राज्याने मान्यता दिली? हिमाचल प्रदेशने. याच्या आधी उत्तराखंडने दिली होती. बघा कुठे गेला. ठीक आहे. 85 नंतर बंदी करण्यात आली होती. ही आयशा अजीज महत्त्वाची व्यक्ती आहे. आयशा अजीज कोण? 15-25 वर्षाची तरुणी. हिला 15 वर्षाच्या असतानाच पायलट म्हणून लायसन्स भेटलं होतं. आता ही MiG-29 जेट विमान उडवती. हिचं नाव आहे आयशा अजीज. ठीक आहे. आयशा अजीज सर्वात तरुण पायलट आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे. कुडनकुलम कुठे येतं? तमिळनाडूमध्ये. हे रशियाच्या मदतीने चालू करण्यात आलं होतं. सध्या 6 भट्टे आहे तिथून. हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक. त्यानंतर जुजिला बुगता. त्याच्यानंतर केन बेटवा नदी जोड. जेतापूर आणि उद्योग प्रकल्प आहे महाराष्ट्रात येतो. महत्त्वाचे. ठीक आहे. जेतापूर कुठे येतं? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रत्नागिरीमध्ये येते जेतापूर. त्याच्यानंतर 1900 मेगावॅट 9,900 मेगावॅट 9,900 मेगावॅटपर्यंत जाणार आहे. आता ही प्रत्येक अणुभट्टीची 1600-1600च्या जवळपास क्षमता असेल. सहकार कायद्यामध्ये दुरुस्त करण्यात आलेली आहे. 25 पर्यंत संचालक मंडळाला नेण्यात आलेले आहे 21 वरून. आणि अनुपस्थितीसुद्धा यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. साथरोग, अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप कारणामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेणी नसल्यास 30 सप्टेंबरपासून पुढील 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वाढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर बद्दल आहे. त्याच्यानंतर निवडणूक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. वायफऐवजी स्पाऊस असा शब्द प्रयोग आता करण्यात येईल. हे रंजना प्रकाश देसाई कोणी माहिती? रंजना प्रकाश देसाई ह्या व्यक्ती आहे. त्यांना परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या परिसीमन आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोणी? तर रंजना प्रकाश देसाई आहे. हे नवीन काहीतरी निघेल तर त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या. सुशील चंद्र हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहे. आणि के शर्मा हे जम्मू काश्मीरच्या राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये काही जागा वाढवण्यात आल्या. आपल्या पूर्ण 90 झाल्या. जम्मूसाठी 43 आणि काश्मीरसाठी नाही, जम्मूसाठी 43 आणि काश्मीरसाठी 47च्या जवळपास दिल्या. 9 जागा SC साठी आणि 7 जागा ह्या SC साठी सोडण्यात आल्या. ST साठी जास्त. ओके, SC साठी कमी. त्यानंतर LICचे जे अध्यक्ष असतात त्याची सेवानिवृत्ती आता 62 वर्षाच्या जवळपास करण्यात येईल. त्यानंतर प्रल्हाद क्षेपणास्त्र हे जमिनीवर मारा करणार आहे. भगवान कृष्ण बलराम जगन्नाथ रथयात्राचा संबंध हा पंजाब राज्याशी येतो. आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र आहे. त्यानंतर काही महत्त्वाचं नाही. हे भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कुठे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सांगायचं कोची येते. ठीक आहे. त्याच्यानंतर कालगीर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल हे महत्त्वाचं आहे. भारतामध्ये व्हर्टिकल लिफ्ट पूल चालू करण्यात आलं आहे. व्हर्टिकल लिफ्ट पूल रेल्वे. ठीक आहे. पंबन रेल्वे पुलाचे बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण होईल असं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. पहिला व्हर्टिकल रेल्वे पूल कुठे? रामेश्वर तमिळनाडूच्या मुख्य भूमीशी जोडतो. कोणी केले? कोकण रेल्वे नाही. इथं रेल्वे विकास निगम लिमिटेड येतं. ठीक आहे. आकाशा एअर लिमिटेडचा संबंध कोणाशी आहे? तर राकेश झुंझुनवाल्याशी. लांब पल्ल्याची मालगाडीचं नाव काय? तर सांगायचं त्रिशूल आणि गरुड हे लांब पल्ल्याच्या गाडीचं नाव आहे. APJ अब्दुल कलाम प्रेरणास्थळ. 90वी जयंती. ठीक आहे. जमशेदजी टाटा. त्यानंतर जगबाई म्हणतात. हिना कानिक महत्त्वाचं आहे. हिना कानिक तृतीयपंथी विद्यार्थी कुठल्या? केरळचे आणि NCCमध्ये ॲडमिशन मिळवलं. त्याच्यानंतर इंडिया साईडचा संबंध कशाशी आहे? निफ्टशी आहे. निफ्ट म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर 39वी प्रगती बैठक होती. प्रगतीचा फुल फॉर्म काय? प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. प्रोॲक्टिव्हली गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ईट राईट स्टेशन चंदीगड स्टेशनला नाव देण्यात आलेले. त्याच्यानंतर
रेबीज घेऊन मुलांचं लक्ष कुठपर्यंत आहे 2030पर्यंत मुक्त करायचे लक्ष आहे, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ऑपरेशन देवी शक्तीचा संबंध कशाशी आहे, तर अफगाणिस्तानमध्ये जे लोक अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याशी संबंधित आहे. त्यानंतर बोर्ड प्रकल्पचा लॉंग फॉर्म काय, तर बॅम्बो ओएसिस लँड्स इन ड्राफ्ट असा आहे. आणि कुठं, राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये. ठीक आहे, राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे तिस्ता बी पॉवर स्टेशन कुठे येतं, सिक्कीममध्ये येतं. ठीक आहे, तिस्ता बी पॉवर स्टेशन सिक्कीममध्ये येतं.